छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप पीक विम्यासाठी 2022 मध्ये 256 कोटी मंजूर करण्यात आले होते। हे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले असे दाखवून लाभार्थ्यांच्या लिस्ट जाहीर करण्यात आल्या, परंतु प्रत्यक्षात शहानिशा केली असता हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे आढळून आलं असून 256 कोटींचा महाग घोटाळा झाल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माध्यमांसमोर केलाय। जय शिवराय। छत्रपती संभाजीनगर मध्ये शेतकऱ्यांच्यासाठी खरीप 2022 ला 256 कोटी रुपये पीक विमा मंजूर होऊन पेड झाला अशा पद्धतीची माहिती कृषी खात्याने आम्हाला लेखी दिलेली आहे। त्याचबरोबर ती यादीही दिलेली आहे ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले आणि किती मिळाले, मात्र प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाही अशा पद्धतीची सत्यता पुढे आलेली आहे आणि म्हणून हा सर्रास एक खूप मोठा घोटाळा झालाय। अनेक पत्रकारांना ही माहिती आम्ही दिली आहे, वरिष्ठ पत्रकारांना ही माहिती दिलेली आहे, मात्र ही बातमी मुद्दामून दाबली गेली आहे। माझं आव्हान आहे सर्व पत्रकारांना, सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, ही बातमी द्या जेणेकरून छत्रपती संभाजीनगर मधल्या या महाघोटाळ्याला वाचा फुटेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळतील। आता मी चाललोय कृषी खात्यामध्ये, मी पत्रकारांना आवाहन करतो की तिथे या आणि येत नसाल तर छापण्याची तरी धमक तुमच्यामध्ये असू द्या। नाही मोठे पत्रकार तर सर्वसामान्य जे युट्यूबचे पत्रकार आहेत त्यांनी हिम्मत करून ही बातमी द्यावी, कारण हा खूप मोठा घोटाळा झालेला आहे, सिद्ध करू शकतो। धन्यवाद।